मित्रांनो नमस्कार. म्युच्युअल फंड लर्निंग सीरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे की कोणी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे याच्यामध्ये प्रोफेशनल मॅनेजमेंट असतं. त्याचबरोबर याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन मिळतं आपल्याला, आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न्स. म्हणजे आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो, कुठली पण गुंतवणूक ही महागाईपेक्षा जास्त दराने जर ती गुंतवणूक रिटर्न्स देत असेल, तरच ती गुंतवणूक फायद्याची ठरते, बरोबर? तर त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये बघायला मिळतात. तेही एकदम कमी फीजमध्ये. म्हणजे इतर कुठल्याही प्रॉडक्टमध्ये जेवढी फीज असते किंवा जेवढं कमिशन असतं, तेवढं ह्याच्यात नसतं. त्यामुळे याच्यामध्ये जे रिटर्न्स बनतात, ते लाँग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतात आणि याच्यामध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आपल्याला बघायला मिळतं. ज्याचा खरा इम्पॅक्ट आपल्याला 10 वर्षाच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीनंतर बघायला मिळतो. तर त्यामुळे जास्तीत जास्त वर्ष गुंतवणूक करत राहणे किंवा गुंतवणूक करून राहणे, इन्व्हेस्टेड राहणे खूप महत्त्वाचं आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळेच सगळ्यांनी म्युच्युअल फंडमध्ये डेफिनेटली गुंतवणूक करायलाच पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. आणखी काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये विचारा. मी त्यांचा जरूर विचार करेन आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. थँक यू.